नमस्कार मित्रांनो, आपला मित्र सुनील रटाडे। आज आपण आहोत एका अशा ठिकाणी जिथे गरम पाण्याचा कुंड, वर्षाचे 12 महिने पाणी गरम असतो आणि तो ठिकाण म्हणजे कोकणातील एकमेव ठिकाण आहे। दापोली तालुक्यातील उनवरे हे गाव आहे। ह्या गावामध्ये आहे आणि आता आपण तिथे त्या कुंडाजवळ उभे आहोत। इथे मी आता जिथे उभा आहे तिथेच पाठी कुंड आहे, तुम्हाला दाखवतो। आणि इथून अशा गरम वाफा निघत आहेत पाण्याच्या आणि हे वर्षाचे 12 महिने चालू असतं। तर जो कुंड उगमस्थान आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो। तर मित्रांनो हे पहा, हे जे आहे हे मेन कुंड आहे। इथून गरम पाण्याचा उगम होतो आणि जसं मी सांगितलं वर्षाचे 12 महिने इथे हा गरम पाणी असतो। हे पहा, पूर्ण तुम्ही जर जवळून पाहिलं तर पाण्याचे बुडबुड येतात बघा, हे पहा। आणि इथे पूर्ण वाफ येते, हे बघा, इथे पण पाहू शकता तुम्ही, ही वाफ आहे, गरम पाण्याची वाफ येते। आणि इथे खूप गरम असं, म्हणजे आजूबाजूला गरम गरम वाटते सगळं। हे पहा, ही अशी पूर्ण लाईन आहे। हा इथून पाणी हा पूर्ण असा खाली हा समुद्राला सोडलेलं आहे पाणी। आणि तुम्ही जर बघणार व्हिडिओमध्ये तर हे पहा, हे पाणी सगळं सरळ खाली गेलेले आहे आणि गरम गरम वाफा पण दिसत आहेत। जो पाणी जातोय ना त्याच्यामध्ये गरम वाफा दिसत आहेत। हे पहा, तुम्हाला फुटपर्यंत दाखवतो जरा मी। हे पहा, हा प्रवाह गेलेला आहे सगळा, तिथून पाणी सगळं खाली गेलेलं आहे। हे पहा, आणि हा एकमेव ठिकाण आहे कोकणातील जिथे असा बघा, पृथ्वीवरती अशी काही जागा आहे की जे नैसर्गिक आहे। गरम पाणी करण्यासाठी आपण गिझर लावतो, गॅसवरती पाणी गरम करतो, किंवा आपल्याकडे जे चुलीला फाटे लावून आपण पाणी गरम करतो। पण हा नॅचरली गरम पाणी इथं आहे, काही न करता गरम पाणी इथे आहे चालू। एक पृथ्वीचा असा भाग आहे की काही ठिकाणी जी सूर्याची किरणं पडत असतात त्या किरणांपासून जे काही इथली जागा आहे तिथे हा कदाचित असं होऊ शकतो की काहीतरी निसर्गाचा एक देण आहे जे होत असेल। कारण आपण बघतो की सूर्य किरणावरती आता बरेच काही गोष्टी, जसं सौर ऊर्जेवरती आता काम चालू आहे आपल्या देशामध्ये, तर तो पण एक तसंच आहे। तशीच सूर्यकिरणं, कारण हा जो भाग आहे हा एकदम खड्ड्यामध्ये भाग आहे, एकदम डोंगरापासून एकदम खाली जो भाग आहे तिथे आहे। आणि हे तुम्ही बघू शकता, ही सूर्यकिरणं इथे, हे जे सूर्य आहे हे समोर तुम्ही बघू शकता इथे। आणि हा बघा, हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे सगळा, हा जो तुम्हाला दाखवतोय मी तो। हे पहा, हा पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे, पूर्ण खड्ड्यामध्ये हे गाव आहे, उनवरे गाव। हे पहा, इथे विश्रांतीगृह पण बांधलेलं आहे। हे पहा, इथे विश्रांतीगृह आहे। हा स्वच्छता पाळा, पवित्र राखा विश्रांतीसाठी। त्याच्यानंतर ह्याच्याच बाजूला इथे पण एक कुंड आहे। हे पहा, आणखी पुढे एक कुंड आहे त्याच्या बाजूला। ही पहा, ही गरम वाफ येते बघा, इथे बघा, व्हिडिओमध्ये दिसत असेल तर बघा तुम्हाला, करा हे बघा, ही गरम पाण्याची वाफ येत आहे। हे बघा, ही लाईन पूर्ण गेली आहे इकडून। हे पहा पूर्ण, हे पहा वाफ, ही लाईन इकडून आलेली आहे। तर मित्रांनो, हा मेन उगमस्थान आहे। इथून पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतोय। आपल्याबरोबर आहेत नंदलालजी प्रजापती। हे आपण इकडे उनवरेमध्ये आरशम बिझनेसचं काम, आपली इकडे टीम आहे आणि इकडे टीम असल्यामुळे आज इकडे माझी डेट होती ह्या एरियामध्ये, काही आपल्या डिस्ट्रीब्युटरना भेटायचं होतं। तर नंदलालजींची टीम इकडे आहे, नंदलालजी माझ्या टीममध्ये आहेत। एक UP मधली व्यक्ती आपल्या कोकणामध्ये येऊन आपल्यावर काम करते। तर आरशम बिझनेस हा एक असा बिझनेस आहे
ऑल ओव्हर इंडियामध्ये आपण करू शकतो, कारण माझी टीम पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये आहे. झारखंड, उत्तराखंड, बिहार, गुजरात सगळीकडे आहे. त्याच्यामध्येच ही व्यक्ती आहे. तर त्यांना हे कुंड, हे गाव, हे ॲक्च्युली मला पण गाव माहिती नव्हतं, पण त्यांना हे गाव माहिती होतं. मग बोलो चला आपण सोबत जाऊया, बघून येऊया. आता एवढं आलो आहे आपण तर बघून जाऊया. हाँ तो नंदलाल जी आप क्या बताएंगे इसके बारे में? हाँ साथियों नमस्कार, मैं नंदलाल प्रजापति फ्राम यूपी से हूँ। और यहाँ पे देखिए, कहते हैं ना कि प्रकृति हमें इस पृथ्वी पे तरह तरह का तोहफा देती है। पृथ्वी पे हमें तरह तरह का तोहफा देता है, जिसमें से ये कुदरत का एक करिश्मा है। यहाँ पे ऑटोमेटिक पानी निकलता है और वो गर्म रहता है। और साल का कोई भी वर्ष हो, चाहे ठंडी हो, जाड़ा हो, गर्मी हो, बरसात हो, हर टाइम अपने को यहाँ पानी फुल गर्म मिलता है। तो ये मतलब अपन कुदरत का एक करिश्मा बोलेंगे। और यहाँ पे बहुत दूर दूर से लोग, पर्यटक लोग आते हैं और इसका आनंद लेते हैं, एंजॉय करते हैं यहाँ पे। और हम लोग भी आकर के आज यहाँ पे एंजॉय कर रहे हैं यहाँ पे। और अधिक से अधिक संख्या में आप लोग यहाँ पे आएँ, इसका एंजॉय करें। ये मतलब एक प्रकार का प्रकृति और भगवान का तोहफा समझिए कि ये ऐसा है। यहाँ पे अगर अंडा डाल दिया जाए तो 15-20 मिनट के अंदर अंडा वो बॉयल हो जाता है। अगर किसी बर्तन में हम चावल डाल देते हैं तो वो भी 15-20 मिनट के अंदर वो पक जाता है। तो इतना मतलब हॉट यहाँ का वो है, पानी इतना हॉट है कि ये एक प्रकृति का समझिए दिया हुआ वरदान है। फिर इस तरह से भगवान का, अगर अपन भगवान को मानते हैं तो भगवान ने हमें इस पृथ्वी पे तरह तरह के बहुत कुछ अद्भुत चमत्कार किया हुआ है। तो इस चमत्कार का अपन आ करके देखने का और समझने का, इसलिए भगवान के ऊपर बिलीव रखने का कि हाँ भगवान तो है, गॉड है। बस इतना ही दोस्तों, नमस्कार। हे पहा, इथे जे सूर्यकिरण जे पडत आहेत हे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. हे बघा, मधोमध सूर्याचं किरण जे आहे, ह्या मुलाच्या बाजूला बघा लाईन दिसते तुम्हाला. तर इथे हे वैशिष्ट्य जे आहे, हे मला तर असं वाटतं की जी सूर्याची किरणं आहेत ह्या परफेक्ट जागेमध्ये पडतात प्रॉपर, आणि त्याच्यामुळे हा आविष्कार असू शकतो. तुम्हाला काय वाटतं तर तुम्हाला पण कमेंट करायची त्याच्याबद्दल. हे गरम पाणी इथे वैशिष्ट्य जे काय आहे, कशामुळे गरम होत असेल, हे तुम्हाला पण कमेंट करायचं आहे. काही अंदाज लावायचे आहेत तुम्हाला. हे पहा, इथे कुंड आहेत. हा पहिला कुंड आहे. त्याच्यानंतर पुढे आपण गेलो तर हा दुसरा कुंड आहे इकडे. हे पहा, इथे जेंट्स लोक इथे आंघोळ करतात. आणि इथे थोडं आपण पुढे गेलो की हा इथे दुसरा कुंड आहे. इथे लेडीज लोक स्नान वगैरे करतात इथे. आणि बाजूला विश्रांतीगृहाचं रूम आहे. तर तुम्ही कधी आला तर तुम्ही इकडे कधी आले तर नक्की ह्या जागेला तुम्ही भेट द्या, कारण हे पृथ्वीचं एक असं वैशिष्ट्य आहे जे जगामध्ये काही ठिकाणी बघायला मिळतं आपल्याला. जे निसर्गाचं जे नॅचरली इथे जे गरम पाणी आहे हे तुम्ही नक्की बघायला या, भेट द्या या जागेला. आज आहोत उन्हावऱ्यामध्ये, जिथे गरम पाण्याचे जे कुंड आहे तिथे आपण आहोत. आणि तिथले जे रहिवासी आहेत, नाव सांगा आपलं. माझं नाव अब्दुल लतीफ हुसैन नाईक. मला थोडी माहिती पाहिजे ह्या कुंडाबद्दल. हे इथे कसं कुंड, म्हणजे 12 महिने असं काय, तुम्ही थोडक्यात माहिती द्या. हा नैसर्गिक गरम पाणी आहे जे वर्षाच्या 12 महिने निघतच राहते. त्याचं अंघोळीसाठी 2-3 हे बनवलेले आहेत. 2 जेंट्ससाठी, स्त्रियांसाठी पाठीमागं आहे. नवीन पण आता
एक इमारत तयार झालेली आहे. हां. हे त्वचा रोगासाठी सुद्धा खूप चांगलं पाणी आहे. अच्छा. लय लांब लांबनं टुरिस्ट वगैरे येतात इथं. तर मित्रांनो, हे होते लतीफभाई. यांनी आपल्या इथं पूर्ण माहिती दिली आहे. बघा, त्वचा आता एक नवीन माहिती मिळाली. आपले त्वचेचे जे विकार असतील ते पण ह्या पाण्याने जातात. जे स्किनचे प्रॉब्लेम असतात ना, ते पण जातात. आणि इथे पर्यटक लांबून लांबून येतात. खूप असं छान गाव आहे, एकदम तळाशी गाव आहे. आजूबाजूला छान असं परिसर आहे, डोंगर परिसर. धन्यवाद आपले. तर मित्रांनो, हे होते नंदलालजी प्रजापती. आणि बघा, माझे जे सबस्क्रायबर आहेत हे हिंदी सबस्क्रायबर आहेत ने मराठी पण आहेत आणि सगळ्या भाषेमधले आहेत. त्याच्यामुळे जे हिंदी सब्सक्राइबर आहेत ते सारखे बोलत असतात कि आप वीडियो बनाते हैं लेकिन हमें वो समझ में नहीं आता है, और ट्रांसलेट होके आता है लेकिन जो एक्चुअली डायरेक्ट आना चाहिए वो नहीं आता है. तो उनके लिए एक नंदलाल जी की तरफ से भी उनको जानकारी मिली कि ये कौन सा जगह है, हम कौन सी जगह पे आए हैं. तो सबको आपको यही कहना है, ये जो गर्म पानी का कुंड है यानी नेचुरली गर्म पानी जो निकलता है ना, ये उनवरे गांव में है. दापोली से लगभग 70 किलोमीटर होगा ये जगह. यानी अगर आपको यहाँ पे आना है तो दापोली स्टैंड में उतर के आपको सीधा वाकोली आना है. वहाँ से उनवरे फाटा लगता है, जो वहाँ से डायरेक्ट ये गांव में. यानी आपको यहाँ पे पहुँचने का एक रास्ता बता दिया है. तर मित्रांनो, ही दोघांसाठी माहिती होती, हिंदी सबस्क्राइब पण आणि मराठी सबस्क्राइब पण. तर तुम्हाला जर ह्या जागेवरती यायचं आहे तर दापोलीमध्ये उतरून तुम्ही वाकवली एक छोटंसं शहर आहे तिथे आलेत की उनवरे फाटा आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ह्या उनवरे गावामध्ये येऊ शकता. आणि ह्या गावाला एक छान असा निसर्ग लाभलेला आहे. चारी बाजूनी इथे पूर्ण डोंगर आहे. हे पहा, चारी बाजूने डोंगर आहे इकडे. आणि मध्येच हे गाव आहे, एकदम असं खड्ड्यामध्ये गाव आहे. इसके आगे क्या आहे इधर. तर मित्रांनो, हे दापोली तालुका हे लागतो. आणि इथून पुढे 1-2 गावं आहेत आणि तिथून मग खेड 44 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्हाला इथून खेडला जायचं असेल तर इथून 44 किलोमीटर खेड आहे. खेडहून चिपळूण वगैरे असं पुढे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे ह्या इथून दापोलीतून तुम्ही आलेत फिरून वगैरे तर दापोलीतून डायरेक्ट इथून ह्या मार्गे तुम्ही खेड चिपळूण मार्गे निघू शकता. तर अशा पद्धतीने आहे गरम पाण्याचा कुंड. हे तुम्हाला आज दाखवलेलं आहे. व्हिडिओ हे पहा इथे. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला जास्तीत शेअर करा. सुनील रटाटे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बटन सबस्क्राईबवरती जाऊ द्या. बऱ्याच लोकांचं अजून सबस्क्राईब बटन गेलेले नाही. बघा, कुठेतरी आपल्याला अशी नवीन माहिती पाहिजे असेल किंवा माहिती मिळवायची असेल तर अशाच वेगवेगळ्या नवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे. फक्त सबस्क्राईब चॅनल बटन दाबायला विसरू नका. थोडासा हा बोट सबस्क्राईब बटन दाबा, म्हणजे आपला चॅनल अजून व्हायरल होईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ इथून मी दाखवू शकतो. धन्यवाद.